श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 6 गोकर्ण क्षेत्राची उत्पत्ती। श्री गणेशाय नमः। नामधारकांनी सिद्ध गुरूंना विचारले, अनेक तीर्थ हिंडण्याचे श्रीपाद श्रीवल्लभांनी का ठरवले? गोकर्ण क्षेत्री ते का गेले? इतर तीर्थापेक्षा तेथे काय विशेष आहे ते मला कृपा करून सांगावे। सिद्ध म्हणाले, तुम्ही चांगला प्रश्न केलात, त्यामुळे गुरूंचे चरित्र सविस्तर सांगावे अशी स्फूर्ती मला झाली आहे। दत्तात्रेयांचा हा श्रीपाद नामक अवतार झाला। तो अनेकांना अध्यात्माची दीक्षा देण्यासाठी झाला होता। तीर्थस्थानी जर दीक्षा दिली तर त्याचा प्रभाव चांगला होतो। गोकर्ण क्षेत्र तर शंकराच्या आत्मलिंग रूपाने त्याच्या तेथे असलेल्या निवासामुळे जास्त पवित्र मानले जाते। त्या तीर्थाचे वैशिष्ट्य काय ते मी तुम्हाला सांगतो। त्याची निर्मिती कशी झाली तो इतिहास तर विलक्षण रंजक आहे। गोकर्ण येथे महाबळेश्वर नावाचे लिंग आहे। त्याची प्रतिष्ठापना गणेशांनी केली। सिद्ध म्हणाले, तेव्हा शिष्यांनी प्रश्न केला, होय का? विश्वेश्वरांनी त्या लिंगाची स्थापना कशी केली ते सांगावे। सिद्ध म्हणाले, ऐका, पुलस्त नावाचे एक ब्राह्मण ऋषी होते। त्यांची पत्नी कैकसी या मोठ्या शिवभक्त होत्या। त्यांची शिवावर फारच श्रद्धा होती। त्या नित्य लिंगपूजा करत असे। पूजा केल्याशिवाय त्या अन्न ग्रहण करत नसे। असा त्यांचा नित्यक्रम चालला होता। एकदा त्यांना शिवपूजा करण्याकरता शिवलिंग मिळाले नाही। व्रतभंग होऊ नये म्हणून त्यांनी वाळूची पिंड तयार केली आणि पूजा केली। त्यांचा पुत्र दशमुख रावण हेही शिवभक्त होते। ते पराक्रमी, मोठ्या जिद्दीचे मोठे तपस्वी होते, पण ते क्रूरही होते। ते तेथे आले। त्यांनी विचारले, आई, तू अशी पूजा कसली करतेस? आई म्हणाली, मी मातीचे शिवलिंग करून त्याची पूजा करत आहे। रावण म्हणाले, तू माझी आई, मी एवढा पराक्रमी, मलाही तुझ्या मृत्तिकेच्या लिंगाची पूजा बरोबर वाटत नाही। हे आपले दुर्भाग्य आहे। या पूजेचे फळ काय मिळते? आई म्हणाली, याने कैलासपद मिळते। रावण म्हणाले, मग मी तुला कैलास पर्वतच येथे आणून देतो। असे म्हणून आईजवळ प्रतिज्ञा करून ते कैलासाला मनोवेगाने गेले। शुभ्र अशा त्या रम्य पर्वताला ते 20 हातांनी गदागदा हलवू लागले। दाही मस्तकांचा टेकू लावून त्यांनी ते शिखर उचलण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे कैलास पर्वत डळमळू लागले। सप्त स्वर्ग व सप्त पाताळे यात हल्लकल्लोळ झाला। देव भ्याले। गिरिजाही भिवून शंकराजवळ जाऊन त्यांना म्हणाल्या, नाथ, हा काय प्रकार आहे? आपला कैलास पर्वत का डगमगत आहे? सर्वत्र आकांत झाला आहे आणि तुम्ही शांत कसे बसलात? शंकर म्हणाले, आपले भक्त रावण हे थोडासा खेळ खेळत आहेत, तुम्ही चिंता करू नका। पार्वती म्हणाल्या, म्हणून काय झाले? सगळे देव घाबरून गेले आहेत, तुम्ही सगळ्यांचे रक्षण करा। पार्वतींची प्रार्थना ऐकून शंकरांनी डाव्या हाताने शिखरावर दाब दिला। तो दाब एवढा प्रचंड होता की रावण 10 मस्तके आणि 20 हात यासह 2 पर्वतांच्या सांध्यात अडकले। रावण कासावीस झाले। शिव नामाचा जप करत ते कण्हू लागले। रक्ष रक्ष म्हणून ओरडू लागले। त्यांचा आक्रोश ऐकून भोळ्या शंकरांनी डाव्या हाताचा भार काढून घेतला। तेव्हा रावण मोकळे झाले। रावणाने त्यावेळी अत्यंत भक्तीने व तीव्र समर्पण भावनेने आपले मस्तक छेदले
आणि आपल्या आतड्याचा काही भाग काढून त्याची दोरी तयार केली आणि ती त्या मस्तकाला जोडून एक तंतुवाद्य केले. ते त्यांनी वाजवण्यास सुरुवात केली. सामवेदाचे गायन त्या साथीवर करण्यास त्यांनी प्रारंभ केला. 3 ग्राम व 7 स्वर यांनी युक्त असे गायन रावणांनी सुरू केले. सिद्धांनी एवढी कथा सांगून 7 स्वरांची नावे, त्यांचा स्वभाव, त्यांची रूपे, त्यांची भावना, त्यांची स्थाने इत्यादी माहिती त्या अनुषंगाने नामधारकांना दिली. सा म्हणजे षडज, रे म्हणजे ऋषभ, ग म्हणजे गांधार, म म्हणजे माध्यम, प म्हणजे पंचम, ध म्हणजे दैवत, नि म्हणजे निषाद अशी स्वरांची नावे आहेत. सिद्धांनी रागांची माहिती दिली आणि रावणांनी किती रागात गायन केले ते सांगताना 36 रागिणींची नावे ही नामधारकाला सांगितली. मग म्हटले, रावणांचे ते उत्कट गायन ऐकून शंकर प्रसन्न झाले व पंचवंदन आणि 10 हात अशा स्वरूपात रावणांना दर्शन देऊन म्हणाले, फार छान रावणा, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्हाला काय वर हवा तो मागा. तेव्हा रावण म्हणाले, मजजवळ सर्व वैभव आहे. सारे देव देवता माझ्या आज्ञेत वागतात. मी स्वतःसाठी काही मागत नाही. माझी आई तुमची लिंगपूजा रोज करते. तिला तुमची पूजा नित्य करता यावी म्हणून हे सर्व कैलासच लंकेमध्ये न्यावा अशी माझी इच्छा आहे. तेवढी इच्छा तुम्ही पूर्ण करा. त्यावर शंकर म्हणाले, अहो, तुम्ही कैलास नेऊन काय करणार? मी तुम्हाला माझे प्राणलिंग देतो. ते म्हणजे प्राणच आहेत. ते सर्व कामना पूर्ण करणारे आहे. याची 3 वेळा पूजा करावी. 108 वेळा माझ्या नामाचा जप करावा. रुद्राचा पाठ करून एकाग्र चित्ताने जप करावा. तुम्ही जर 3 वर्षे याची पूजा कराल तर तुम्ही माझ्यासारखे दिसू लागाल. सर्व इच्छा पुरे करू शकाल. ज्याच्या जवळ हे लिंग असेल त्याला मृत्यूचे भय नाही. याच्या नित्य दर्शनाने सर्व दोष जातील. मात्र हे नेताना तुम्ही हे जमिनीवर ठेवू नका. तुम्ही लंकेत गेलात की सांगितल्याप्रमाणे याची 3 वर्ष पूजा करा. तुम्ही माझ्यासारखे ईश्वर व्हाल. शंकरांनी रावणांना असा वर देऊन त्यांना प्राणलिंग दिले. ते घेऊन रावण त्वरेत लंकेकडे निघाले. लिंग फारच जड होते. जपून न्यायला हवे होते. आता आपल्या आईला नित्य लिंगपूजा करता येईल असा विचार रावण करत चालले होते. त्रिकालदर्शी नारदांना हे समजले. ते लगेच इंद्राकडे गेले. म्हणाले, इंद्रदेव, असे स्वस्थ काय बसलात? महादेवांनी रावणांना आत्मलिंग दिले आहे. रावण आता अमर होतील. आता तुमचे वैभव गेले म्हणूनच समजा. त्यांना 3 वर्ष आत्मलिंगाची पूजा केल्यास ईश्वरत्व मिळणार आहे. लंका हीच कैलास होणार आहे आणि रावण अमर होणार आहेत. आता 33 कोटी देव आणि तुम्ही कसे सुटणार? आता सगळेजण रावणांची सेवा करा. अप्सरांनाही घेऊन जा. इंद्र प्यारे म्हणाले, नारद मुनी, याला काय उपाय करावा? नारद म्हणाले, आपण ब्रह्मदेवाकडे जाऊ. ते ब्रह्मदेवाकडे गेले. त्यांनाही काही सुचेना. ब्रह्मदेव त्यांना घेऊन वैकुंठास गेले. नारायणांना त्यांनी सर्व वृत्तांत सांगितला. नारायणा, रावणाने सर्व देवांना वेठीस धरले आहे. त्यांचा पाडाव करण्यासाठी तुम्हाला राम म्हणून जन्म घ्यायचा आहे. आता तर शंकरांचे आत्मलिंग मिळाल्यामुळे ते अमर व ईश्वर होण्याचा धोका उत्पन्न झाला आहे. सर्व वृत्त कळताच विष्णू तसेच कैलासी जाऊन शंकरांना भेटले व त्यांनी शंकरांना विचारले, महादेवा, त्या क्रूर दैत्याला रावणांना भलताच वर दिलात, पण त्रैलोक्याला आता फार मोठे भय उत्पन्न झाले आहे. असे कसे झाले? शंकर म्हणाले, अरे, रावणांनी मस्तकाचा भोपळा करून आतड्यांच्या तारा जोडून त्याची वेदना केली आणि अनेक रागांमध्ये सामवेद गायन केले.
त्याची विलक्षण भक्ती पाहून मी संतुष्ट झालो आणि त्याच्या आईला नित्य पूजेसाठी प्राणलिंग दिले. माझा स्वभावच असा आहे. त्यांनी पार्वती मागितली असती तरी मी दिली असती. विष्णू म्हणाले, त्यांना आपण लिंग देऊन किती वेळ झाला, ते लंकेत गेले असतीलही. शंकर म्हणले, 5 घटका झाले असतील. तेव्हा रावण अजून मार्गातच असते, तर सूर्यास्त झाल्यासारखा देखावा सुदर्शन चक्राने करावा, म्हणजे ते संध्या करण्यासाठी थांबतील. असा विचार करून विष्णूंनी सुदर्शन चक्र सूर्याला झाकून टाकण्यासाठी पाठवले. नारदांना म्हटले, नारदा, संध्या करण्याचा नियम रावण कधीही मोडत नाही. त्यांना हर प्रयत्न करून वाटेत विलंब होईल असे करा. नारद लगेच निघून गेले. विष्णूंना असे सुचले की गणेशांना सांगून यावर युक्ती करावी. त्यांनी गणेशांना भेटून म्हटले, गणेशा, सर्वजण देवांचा अग्रणी म्हणून तुम्हाला मान देतात, पण रावण तुम्हाला मुळीच मानत नाही. तुम्हाला त्याचे काहीच कसे वाटत नाही. तुम्हाला नकळत त्याचे अमरत्व प्रदान करणारे प्राणलिंग शंकराकडून मिळवले. आता त्यांना लंकेत जाण्यापूर्वी अडवा. रावण ते लिंग भूमीवर ठेवतील तर ते तेथेच राहील आणि पुढचा मोठा दुःख उत्पन्न टळेल. तुम्ही बटू ब्राह्मणाचे रूप घ्यावे, शिष्य रूपे केविलवाने बोलावे. सायन संध्या करायची वेळ झाली की लिंग हातात धरून संध्या करता येणार नाही, म्हणून रावण लिंग कोणाजवळ तरी ठेवायला देतील. तुम्ही जवळच असल्याने ते तुम्हाला ते लिंग देतील. तुम्ही सबब सांगून पटकन ते भूमीवर ठेवा. गणेशांनी ते मान्य केले. बालबटूचे रूप घेतले. खाऊ म्हणून विष्णूकडून खोबरे, सुकामेवा वगैरे घेतला आणि ते निघाले. नारद पुढे गेलेच होते. त्यांनी रावणाला गाठून त्यांचे कौतुक केले. त्यांचे मोठे भाग्य म्हणून प्रशंसा केली. ते लिंग मला दाखवा तर असे म्हटले. नारदांना रावणांनी ते लिंग दुरूनच दाखवले. नारदांनी त्या लिंगाच्या उत्पत्तीची पुरातन कथा रावणांना सांगितली. एका मोठ्या पशुला 3 शिंगे होती. ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांनी त्या पशुची मृगया केली आणि त्याची 3 शिंगे काढली. त्या शिंगात प्राणलिंगे होती. त्यातलेच हे लिंग आहे. त्याची जो 3 वर्ष पूजा करेल तो अमर आणि ईश्वर होईल, असा याचा महिमा आहे. आणखी असे आहे की हे लिंग जेथे असेल तेथेच कैलास आहे. मला आता लवकर लंकेत जायचे आहे, असे म्हणून रावण फार वेळ न थांबता पुढे निघाले. नारद तेवढ्यात त्याला म्हणले, ब्राह्मणांनी संध्येची वेळ शक्यतो चुकवू नये, तुम्हाला उशीर होईल. असे म्हणून नारद परत फिरले. मग नारायण नारायण नामगजर करत कैलासाकडे निघाले. इकडे विष्णूंच्या सुदर्शन चक्राने सूर्याला जवळजवळ आवरण घातले होते. संध्याकाळ झाली. संध्यावचन केले पाहिजे अशा विचाराने रावण पुढे चालले. तोच बटू ब्राह्मण समिधा गोळा करत आहे असे त्यांना दिसले. तो ब्रह्मचारी चांगला विश्वासार्ह दिसतो. आपण संध्या होईपर्यंत त्यांना हे प्राणलिंग सांभाळायला देऊ, असा विचार करून रावण त्या बटूजवळ जाऊन त्याला काही विचारणार तोच तो मुलगा भिवून पळू लागला. तेव्हा रावणांनी त्याला अभय दिले आणि थांबवले व प्रेमाने विचारले, बटो, अरे भिवू नकोस. तू कोणाचा, तुझे वडील कोण, तुझे कुळ कोणते, काहीतरी सांगशील की नाही. त्यावर तो चतुर बटू तिखटपणे म्हणाला, का हो, आमच्या वडिलांबद्दल का चौकशी करता? त्यांनी तुमच्याकडून काही कर्ज वगैरे घेतले होते की काय? रावणांना मोठी गंमत वाटली. त्यांनी पुन्हा बटूंना प्रेमाने विचारले. तेव्हा साक्षात शंकरच आपला पिता आहे असे न सांगता त्या बटूरूपी गणपतींना म्हणाले. गणपतींनी म्हटले, माझे पिता भस्मधारी रुद्राक्षधारी तपस्वी आहेत. त्यांचे नाव शंकर आहे. ते भिक्षुक आहे. भिक्षा मागून पोट भरतात. माझी माता कोण? ही प्रकृती हीच माझी माता. मला माझी माता जगाची माता वाटते. रावण म्हणाले, अरे, तू तर निर्धन दिसतोस. तू लंकेत चल. मी रावण, लंकेचा राजा. तेथे तुला काही कमी पडणार नाही.
जे मागशील ते मी देईन. बटू म्हणाला, नको नको, लंकेत राक्षस व राक्षसिनी फार आहेत, त्या मला खातील, मला सोडा. मी आपल्या घरी जाईन, मला भूक लागली आहे म्हणून हा खाऊ खात समिधा गोळा करत होतो. तेव्हा रावण म्हणाले, हे बघ, माझी संधीची वेळ झाली आहे. मजजवळ हे पवित्र शिवलिंग आहे. मी संध्या करतो तोपर्यंत तू हे हातात धरून ठेव, खाली ठेवू नको, एवढेच माझे काम आहे. करशील का? तो बटू म्हणाला, नका हो, मला त्रास देऊ. तुमचे हे शिवलिंग फार जड दिसते, मी कसा पेलू? असे तो म्हणत होता. तरी रावणांनी विनंती करून त्याच्या हातात ते लिंग दिले. बटूला गणेशांना मनातून तेच पाहिजे होते. ते म्हणाले, लवकर संध्या करा, लिंग जड झाले तर मी 3 वेळा तुम्हाला बोलवेन, आला नाही तर मी लिंग खाली ठेवेन. ते मान्य करून रावण संध्या करायला बसले. बटू थोड्या अंतरावर होता. जरा वेळ झाला तेव्हा बटूने हाक मारली, रावणा, लवकर या, माझे हात दुखायला लागले. रावणांनी हाताने थांब अशी खून केली. पुन्हा जरा वेळाने व आणखीन काही वेळाने बालकाने हाक मारली. तरी रावण संध्या अर्धवट टाकून उठू शकले नाहीत. इकडे बटूंनी सर्व दिशा, दिक्पाल, देव देवता यांना साक्षी ठेवून ते दिव्य लिंग जमिनीवर ठेवले. विष्णूंचे स्मरण करून गणेशांनी ते लिंग भूमीवर ठेवताच भूमीत घट्ट बसले. रावण उठले आणि धावत धावत आले. पाहतात तो लिंग भूमीवर आणि अर्धे भूमीत घुसलेले. रावणांनी रागाने बटूंना मार दिला. तो रडू लागला. मग मी माझ्या बाबांना सांगणार, असे म्हणून मोठमोठ्याने रडत तेथून दूर निघून गेला. रावणांनी ते लिंग घट्ट धरून सर्व जोर लावून भूमीतून वर उचलण्याचा प्रयत्न केला, पण काहीही उपयोग झाला नाही. सारी पृथ्वी थरारली, पण गायीच्या कानासारखा त्या लिंगाला पिळा पडला, एवढेच. ते लिंग पृथ्वीतून वर काढता आले नाही. रावणांनी खूप प्रयत्न केला, पण ते महाबली शिव तसेच लिंग रूपाने दृढ राहिले. म्हणून त्या लिंगाला गोकर्ण महाबळेश्वर असे नाम प्राप्त झाले. गणेशांनीच ते भूमीवर ठेवले, म्हणून त्याला गणेश स्थापित लिंग असे म्हणतात. सिद्ध म्हणाले, या लिंगाचा आणखीन महिमा स्कंद पुराणात वर्णिलेला आहे. याच गोकर्ण क्षेत्राला श्रीपाद श्रीवल्लभ गेले असे मी तुम्हाला सांगितले. सिद्धांनी सांगितलेली अद्भुत कथा ऐकून नामधारकांना फार धन्यता वाटली. त्यांनी सिद्धांच्या चरणी साष्टांग नमस्कार घातला. 6वा अध्याय समाप्त. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.